भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के माजी नगर सेवक व माजी सभापति तथा कार्य सम्राट माजी नगर सेवक सम्मान्य श्री शरद जी नामदेव धुले के अथक प्रयासों से तथा माजी नगर अध्यक्ष सम्मान्य श्री मदन बुआ नाइक के सहयोग से महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री सम्मान्य श्री एकनाथ जी शिंदे के निधि अंतर्गत आज दिनांक 5 अगस्त 2024 को भिवंडी स्थित नागांव श्री हनुमान जी मंदिर के पीछे गाजे बाजे के साथ नवीन जिम का भूमि पूजन मान्यवरों के उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमल द्वारा करके ज्ञानदीप मित्र मंडल के गोकुल अष्टमी को लेकर गोविंदा पथकों का श्राव का भी उद्घाटन किया गया। इस अवसर पर माजी नगर सेवक मदन बुआ नाइक, माजी नगर सेवक भिवंडी मनपा श्री नामदेव जी धुले, माजी नगर सेवक व माजी सभापति श्री शरद जी नामदेव धुले, विजय भगत के साथ साथ भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान ज्ञानदीप मित्र मंडल के कार्यकर्ताओं द्वारा शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। देवी माते की, गणपति बाप्पा एकविरा माते की, अरे बोल बजरंग। लांब वाले जिमचा जो आत्ताच उद्घाटन झालेलं आहे याच्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब याही ह्या 4 वार्डासाठी 4 कोटी निधी दिलेला आहे। त्यापैकी ही 50 लाखाची व्यायामशाळा आहे, फक्त व्यायामशाळा होणार आहे आणि व्यायामशाळा G+1 होणार आहे आणि G+1 होऊन ती चांगली तिचा सुशोभीकरण होईल। 4 ते 5 दिवाळीच्या आत ती व्यायामशाळा पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे। ज्ञानदीप मित्र मंडळ प्रतिवर्षी दहीहंडीचा प्रोग्राम या भिवंडीमध्ये प्रत्येक दहीहंडीकडे जातात आणि आपली कला दाखवतात, 8 थर लावतात आणि याही वर्षी लावतील आणि ज्ञानदीप मित्र मंडळाचा नाव आहे तो कायम जसाच्या तसा कायम ठेवतील। ही
माझ्या त्यांच्याकडनं मला अपेक्षा आहे. नागाव परिसरात या धुले साहेबांच्या 80% समाजकारण 20% राजकारण करीसुद्धा इथं कार्याची कौतुक करायची एवढे कमी आहे, काय सांगाल आपण? नाही, शरद धुले हा एक कामसू पोरगा आहे. तो कुठलाही काम असला तर माझ्या मागे हात धुवून लागतो आणि तो काम करून घेतो. एक जिज्ञासू आणि चिकाटीचा आहे. त्याप्रमाणे विजयी आहे. विजय पण कुठल्या कामामध्ये मागे पुढं राहत नाही. कुठला काम असला फोन करतो, परंतु काम करण्याची त्याची मी हातोटी बघितलेलं आहे की प्रत्येक काम ह्या मागे लागल्याशिवाय होत नाही. मेहनत केल्याशिवाय कुठला काम व्हायला मागत पण नाही. आज दिनांक 5/8/2024 रोजी शरद धुले यांनी असा दिवस निवडला का दोन कामांचे उद्घाटन एका दिवशी ठेवून आपले लाडके माजी नगराध्यक्ष मदनबुवाजी नाईक यांना त्यांच्या हस्ते करायचा असा सर्व मंडळांनी ठरवला आणि त्याप्रमाणे त्यांना इथं बोलवण्याचा त्यांना आग्रह केला व आमंत्रण दिला. त्याचप्रमाणे आज ते मदनबुवाजी नाईक इथे येऊन प्रथम व्यायामशाळेचा उद्घाटन करून नंतर दहीहंडीचं सरावाचा उद्घाटन केला. मागच्या वर्षीसुद्धा मदनजी बुवासाहेब इथे येऊन याचा दहीहंडीच्या सरावाचा ओपनिंग केला होता आणि ते ओपनिंग केल्यानंतर ज्ञानदीप मित्रमंडळाचे जे मंडळ आहे ते यशस्वी होऊन बरेच ठिकाणी 8 थर लावून आणि ज्ञानदीप मित्रमंडळाचा विजय झाला आणि हे नागाव गावाचा आणि ही एकी आणि नागाव गावाचा विजय मिळवून दिला. मदनबुवाजी नाईक हे मालकरी असून मोठ्या आता संत म्हणल्याने जाणार संतप्रमाणे वागतात म्हणून त्यांच्या शब्दाला महत्त्व आहे. जो शब्द बोलतात तो शब्द निभून जातो. त्याचप्रमाणे व्यायामशाळेकरता या मंडळाला मागच्या वर्षी त्यांनी शब्द दिला होता का पुढच्या वर्षाच्या आधी तुमची व्यायामशाळा इथे तयार होईल आणि त्याप्रमाणे ते शब्द दिल्याप्रमाणे 50 लाख रुपये आणून आणि ज्ञानदीप मित्रमंडळाकरता मोठ्या आवडहवा चांगल्या प्रकारे व्यायामशाळा चालू होणार आहे आणि त्याचा उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाला आणि पूर्ण होऊन व्यायामशाळेचं उद्घाटनही त्यांच्याच हस्ते होईल अशी मी भगवंताला प्रार्थना करतो. आणि ह्या बुवासाहेबांना पुढे जातील सर्व एवढा आता तुम्ही पाहिला एवढ्या मोठ्या संख्येने ज्ञानदीप मित्रमंडळ व सर्व गाव एकत्र येऊन आणि एवढ्या उत्सवाने ज्याप्रमाणे या कामाला लागले त्याचप्रमाणे बुवाजींचं जे पण काय काम असेल राजकारणाचा असो जे वैयक्तिक असो ते बुवासाहेब जे सांगतील त्यांच्या पाठीमागे सर्व मंडळी राहील. आम्ही आहोतच पण सर्व मंडळी बरोबर राहील आणि त्यांचा प्रत्येक ठिकाणी विजय होईल असं मी आश्वासन देतो. आमच्या नागावच्या तरुण वर्गाचा खरोखर त्यांचा मी आभारी मानतो. कारण 96पासून हा संघ गोविंदा 92, 91, 92, 93पासून स्टार्ट झाला आहे. तो 96पासून त्याला उदय आला. म्हणजे 96पासून आम्ही पहिली विलास पाटील यांची दहीहंडी फोडून या ठिकाणी विजय उत्सव साजरा केला. तो विजय उत्सव करत असताना नागावातल्या विविध स्तरातील लोकांनी आमचे ग्रामस्थ मंडळ असो का आमच्या गावातले तरुण वर्ग असो नेहमी सहकार्य करत आहेत आणि असंच श्रीकृष्ण भगवानचा आशीर्वाद आम्हाला ज्ञानदीप मित्रमंडळ लाभलेला आहे आणि तो पुढे लाभेल. मागच्या वर्षीच आम्ही सर्वांनी विचार केला का ठीक आहे आता मागच्या वेळेस आम्ही बॅक साईडला गेलो त्याच्या अगोदरच्या वर्षी नंतर सेकंड वर्षी मला काय करायचं थोडा मुलांचा मनोबल पडलेला होता तर थरच लागत नव्हते आमचे. तर आम्ही काहीतरी कोणीतरी येईल आणि आम्हाला हे तारेल त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवानच्या रूपाने काय ना त्यांचं गवली म्हणून आम्हाला मदनबुवा नाईक लाभले आणि त्यांचा दिलेला शब्द हा खरोखरच विजयी ठरला. आता इथं पण गावामध्ये आमचा येणारा या आज गोविंदाचा येणार आहे सण त्याच्यामध्ये त्यांचा शब्द मान राहील अशी मी त्यांच्याकडनं पण अपेक्षा करतो देवाकडनं. परंतु एक करत असताना आमच्या गावामध्ये दहीहंडी उत्सव हा मोठा असून खंत एक होती का व्यायामशाळा होती पण ती तोडकी मुडकी होती. त्यामुळं आमची मुलं बाहेर जात होते व्यायाम करायला आणि मागच्या वेळेस फारच परिस्थिती खराब होती. पण आम्ही विनंती करून मदनभाऊ साहेबांना का आमच्या गावामध्ये एक व्यायामशाळा फार महत्त्वाची आहे.
तर त्यांच्या शब्दाला राखून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन आम्ही आमचे 4 नगरसेवक घेऊन तिथे गेले आणि त्या ठिकाणी आम्हाला ते प्राप्त करून दिले. त्यांचा पुन्हा गावाच्या तर्फे किंवा आमच्या नांदेड त्यांचा आभार मानतो आणि असेच त्यांचे उपकार आमच्यावर आम्ही त्यांचे आशीर्वाद आम्हाला राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बरोबर आहे ना. आणि मागं थोडा आभार हात वर करा प्रत्येकाने, म्हणजे त्यात कोणी ठेवू नका. सगळ्या तराला एकमेकाला चिपका जवळ एकदम. लेवल बघा तुझे आकाश काही नका करू का असणार सांगा. चला बरं का तिघे जण फक्त काय ठेवा एकदम पोझिशन घ्या आणि बोला व्यवस्थित. आकाश वगैरे